Okay, very good morning, students. Yes, so let us continue from where we had last lecture. Definite integrals. Definite integrals ची concept आपण शिकलो होतो ना students. What was that? Definite integrals. जर आपल्याला in definite integrals म्हणजे of course if you have been given with a f dash of x dx तर तुमचं काय आहे फंक्शन अँटी डेरिव्हेटिव्ह त्याचा काढता तो तुम्ही हे झालं इनडेफिनेट इंटिग्रल तिथे तुम्ही प्लस सी लिहायचं आहे ना. मग काल आपण काय शिकलो की हाच जर तुम्हाला लिमिट्स फिक्स केलेले असतील सी फ्रॉम पॉईंट ए टू बी तर आपण तिथे सी लिहत नाही है ना, आपण तिथे सी लिहत नाही. ओके, फंक्शन इथून फंक्शन असेल तरी पण तसंच असणार आहे. त्याचं पूर्ण तुम्ही जे काही इंटिग्रेशन सोडवा लेट अस एफ ऑफ एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स जी ऑफ एक्स ब्रॅकेट क्लोज डी एक्स असं जर फंक्शन असेल आणि फंक्शन विदिन फंक्शन त्याचं पण तुम्हाला इंटिग्रेशन केलेलं लेट अस टेक ए टू बी लिमिट्स आहेत. then if you were supposed to find out its integration then what will happens तुम्हाला त्याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढायला लागणार आहे f of g of x dx and divided by g dash of x प्लस सी असणार आहे. पण इथे पण प्लस सी लिमिट करताना तुम्ही जेव्हा फायनली सबस्टिट्यूट कराल ए टू बी ओके ए टू बी तेव्हा यू डू नॉट अगेन नीड टू रिक्वायर द व्हॅल्यू ऑफ सी. त्यामुळे हा आन्सर काय बनेल इट विल बी व्हॉट इट विल बी रिटन ॲज एफ ऑफ एक्स and it will be written as a to b and this will be also written as f of g of x upon g dash of x upon what g dash of x within the limit a to b. हे असं आपल्याला लिहायला लागणार आहे. क्लिअर आहे. हे आपण का केलं व्हॉट इज दिस ए टू बी म्हणजे काय जर तुम्हाला एक इंटिग्रेशन असं सम दिलेलं असेल है ना, हा y इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फंक्शन आहे एफ डॅश ऑफ एक्स हा एक फंक्शन आहे लेटेस्ट एक हा केस मध्ये तर तुम्हाला ए हा पॉईंट आहे आणि बी हा पॉईंट आहे ना. तर ए टू बी पर्यंत तुम्हाला इंटिग्रेट करायचं म्हणजे काय करायचं आहे यू हॅव टू फाइंड इट्स एरिया. कारण की आपण शिकलोय इंटिग्रेशन करणे म्हणजे काय त्याचा एरिया काढणे है ना. एरिया काढणे म्हणजेच इंटिग्रेशन करणे. तर ए टू बी जर जेव्हा तुम्ही इंटिग्रेट करताय विदिन द लिमिट्स ए टू बी दॅट मीन्स वॉट यू आर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ द एरिया यू आर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ दिस एरिया फ्रॉम ए टू बी. आता इथे एरिया काढताना तुम्हाला काय करायचं आहे यू हॅव टू फर्स्ट फाइंड तुमचा जो काय आन्सर इंटिग्रेशनचा येणार आहे ओके जो काही इंटिग्रेशनचा आन्सर आहे तो तुमचा एफ ऑफ एक्स लेटेस्ट आलाय म्हणजे तो एरियाचा ग्राफ तुमचा आलाय लेटेस्ट एक. तुम्ही त्याला काय करणार यू वॉन्ट तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा when you put the value of b you will get the area total area you will get that will contain from 0 to b. So you will have a value that is containing from 0 to b and then you will have also a value containing from 0 to a है ना. 0 to a पर्यंतची पण व्हॅल्यू असणार आहे ओके. So what you have to do you have to count only this much area. So what you do you write it as you have to count what you have to subtract this area. हा एरिया तुम्हाला काउंट नाही करायचा आहे ना, हा एरिया तुम्हाला काउंट नाही करायचा दिस इज नॉट काउंटेड सो दिस एरिया विल बी नॉट काउंटेड. सो हाऊ टू फाइंड दिस आन्सर दिस विल बी युअर आन्सर है ना. हा तुमचा आन्सर इथे एरियाचाच फंक्शन प्लॉट केला तर सो व्हॉट विल बी द आन्सर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए विल बी युअर आन्सर है ना. तो तुमचा काय असणार आहे आन्सर असणार आहे फंक्शन ऑफ बी मायनस फंक्शन ऑफ ए. तो हा लिमिट जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूट कराल तेव्हा आन्सर तुमचा काय असणार आहे हाऊ टू राईट दिस. ह्याला तुम्ही परत व्हॅल्यूज पुट करताना कसं लिहिता तुम्ही यू राईट इट ॲज अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता दिस इज इक्वल्स टू वॉट एफ ऑफ अप्पर लिमिट मायनस एफ ऑफ लोअर लिमिट. यू डू नॉट हॅव अ कॉन्स्टंट सी. तुम्ही काल आपण त्याच्यावर बघितलं की कॉन्स्टंट सी आपण काय नाही लिहित है ना, कॉन्स्टंट सी आपण काय नाही. ठीक आहे. तर जेव्हा पण तुम्ही पुट कराल ना व्हॅल्यूज तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे एखादी ट्रिग्नोमेट्रिक इंटिग्रल तुम्ही सोडवला तर तेव्हा तुम्हाला काय करायचं यू हॅव टू पुट द अप्पर लिमिट अँड देन यू हॅव टू सबट्रॅक्ट द लोअर लिमिट. यू डू नॉट नीड टू राईट अगेन अँड अगेन सी. परत तुम्हाला सी लिहायची गरज नाही आहे. ठीक आहे ओके. तर हे कसं तर बघा ना तुम्ही जेव्हा आपण व्हॅल्यूज तुम्ही सबस्टिट्यूट कराल तेव्हा तुमचा आन्सर काय आलेला असणार आहे एफ ऑफ एक्स प्लस सी आला असणार आहे ना. इफ यू जस्ट राईट एफ ऑफ ही व्हॅल्यू तुम्हाला काढायची ना तुम्ही काय करणार एफ ऑफ फायनल व्हॅल्यू कोण आहे बी व्हॅल्यू आहे ना एफ ऑफ बी हा तुम्ही सबस्टिट्यूट केला एफ ऑफ बी प्लस सी ह्याचा आन्सर येऊन गेला तुम्हाला युअर टोटल एरिया येऊन गेला मायनस तुम्हाला हा एरिया नको तुम्ही काय करणार आहे ह्याचा आन्सर इकडचा हा एरिया हा जो एरिया आहे ना जो तुम्हाला ह्या पॉईंटने रिप्रेझेंट झाला आहे तो एरिया तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा तर तुम्ही काय करणार आहे एफ ऑफ ए प्लस सी ओके ना. हीच व्हॅल्यू तुम्ही बी साठी ठेवली तर तुम्हाला बीचा टोटल एरिया आला कारण की अँटी डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय करताय अँटी डेरिव्हेटिव्ह घेताय ना म्हणजे इंटिग्रेशन करताय तर तुम्हाला हा एरिया पाहिजे तुम्ही ए टू बीच्या व्हॅल्यूज पर्यंतच पाहिजे. सो यू आर रायटिंग इट फ्रॉम ए टू बी
बट दिस इज व्हॉट एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, एरियाच्या व्हॅल्यूज येणार आहे. मग बी पर्यंतचा एरिया जेव्हा आपण लिहितो तेव्हा तो बी पर्यंतचा एरिया या फॉर्म्युलाने लिहिलेला आहे ना. वी हॅव टू राईट व्हॉट बी प्लस एरिया अंटिल पॉईंट बी मायनस एरिया अंटिल पॉईंट ए. त्यामुळे हा फॉर्म्युला आपण कसा लिहितो, एफ ऑफ बी प्लस सी. ह्याचे तुम्ही काय पुट केलंय, अप्पर लिमिट पुट केला, बी पुट केला. ठीक आहे, मग तुम्हाला ही आन्सर येऊन गेली. देन यू हॅव टू सबट्रॅक्ट व्हॉट, यू हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ ए, यू हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ ए अँड देन सबट्रॅक्ट इट. जेव्हा तुम्ही पुट केलं तिथे, जेव्हा तुम्ही पुट केलं तिथे तुम्हाला काय दिसतंय की एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ बी पण आणि एफ ऑफ ए पण आहे मायनसमध्ये, पण इथे हिअर the c get cancelled with c, so plus c and minus c, so it is not important. So what we have here, you just solve the integral solve करो, अपर लिमिट पुट करो, लोअर लिमिट पुट करो और वो आपका आंसर आ जाएगा, है ना. अपर लिमिट पुट करो, लोअर लिमिट पुट करो, आपका आंसर आ जाएगा. इसीलिए इसको हम शॉर्ट फॉर्म में ऐसे यहाँ पे लिख लिया, f of x from b to a. You do not need to write c because constant is same and get cancelled. ठीक है ना. Yes. Yes. Okay, so we will start. We'll start with the problems. ठीक है, so let's start with simple problems. First, let's take an easier one and then let's go. Yeah. So find the integration of x from 4 to 10 x dx. ह्याचं इंटिग्रेशन तुम्हाला काढायचं. तुम्ही काय करणार आहे, ह्याचं इंटिग्रेशन सोडवणार आहे. ओके, that is what is the integration of x. Integration of x is x square by 2 plus c. And you have to integrate it from 4 to 10. You have to substitute the limits. Now when you substitute the limits, you know that when you will put 10, then also c will be there. Then when you 4, then also c will be there. And so how do you write it? 10 की value put करो, 10 square by 2 plus c minus 4 squared by 2 plus c, and both the times c will get cancelled, so you can directly write 100, that is 10 square upon 2 minus 16 upon 2, and c get cancelled. So you have 100 minus 16 is कितना होता है, 100 minus 16 कितना होता है, that is 84. 84 upon 2, that is how much, 42 units, 42 square units. So what does this mean? This means that the area under the curve of a line, what is this? This is a function, है ना. हा function आहे, f of x आहे. f of x equals to कोण आहे तुमचा सध्या, x आहे. म्हणजे f of x ला आपण काय लिहितो, y बोलतो ना. y ची व्हॅल्यू काय आहे, x आहे. if y equals to x, if y equals to x असं जर फंक्शन असेल, है ना, त्याचा ग्राफ कसा असतो, y equals to x चा ग्राफ असा असतो, है ना. so the graph of y equals to x is like this. then you are supposed to find what, from 4 to 10. 4 to 10 पर्यंत आपण काय करतो, त्याचा एरिया काढतोय. आपण काय करतो, त्याचा एरिया काढतोय. सो इफ यू फाइंड द एरिया फ्रॉम 4 to 10 ऑफ अ लाइन y equals to x, y equals to x ही लाइन आहे, y equals to x काय ही लाइन आहे. आणि x काय आहे, x इज अ व्हेरिएबल. तर व्हेरिएबल आपण कोणावर दाखवतोय, सध्या आपण y ॲक्सिसवर व्हेरिएबलला दाखवतोय. तर हे जर असं व्हेरी होत असेल तर 4 to 10 पर्यंत तुम्ही जेव्हा ह्याला एरिया काढायचा आहे, दॅट मीन्स यू आर सपोज टू इंटिग्रेट इट फ्रॉम 4 to 10. तर तुमचा एरिया, हा एरिया किती असणार आहे, इट विल बी 42 स्क्वेअर युनिट्स. इट विल बी हाऊ मच, 42 स्क्वेअर युनिट्स. क्लिअर आहे, हे याचा अर्थ झाला. ठीक आहे, सी एन सी इज नॉट प्लेइंग रोल, काल आपण बघितलं. येस. Okay, so we have solved one problem. Likewise, you can solve many of the problems. त्याला प्रत्येकाला properties पण आहेत, and this is how we can solve the problems. Okay, yes, we'll take more examples. Integration of 0 to 3 x squared, 0 to 3 x squared dx. So ह्याला of course this is a function 0 to 3 f of x dx, है ना. Or function is f of x is written by y, so on a y axis it is telling you a graph of x squared, है ना. मग ह्याचं इंटिग्रेट करायचं कुठं, 0 पासून 3 पर्यंत, 1 2 3. ओके, हा एरिया तुम्हाला विचारला त्यांनी, हा एरिया विचारला तुम्हाला. व्हॉट इज दिस एरिया, एरिया इज गिवन ऑन y axis, लेट अस टेक, which is function of x axis. ह्याचा तुम्ही एरिया काढला, है ना. तर 0 ला असताना काहीतरी आन्सर येईल, 3 ला असताना काहीतरी आन्सर येईल. तर तुमचा 0 to 3 जो काय आन्सर येईल, दॅट विल युअर area of this entire will be plotted on, let us take area axis. तर तो तुम्हाला 0 to लिमिट दिले, so you have to substitute the value of 0 also. हा इनिशियल आहे आणि हा 3 आहे. 3 पुट केल्यावर काहीतरी एरिया आहे आणि 0 पुट केल्यावर काहीतरी एरिया.
है ना. तर इथून 0 पासूनच काउंट केलं तर तुमचा आन्सर येऊन जाईल. ओके, सो यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यू आफ्टर फाइंडिंग द एरिया. एरिया म्हणजे काय करायचं तुम्हाला, त्याचा इंटिग्रेशन करायचं आहे. ओके, सो फाइंड द एरिया. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असणार आहे, एक्स क्यूब बाय 3 प्लस सी अँड पुटिंग द लिमिट 0 to 3. नाव डोंट पुट द व्हॅल्यू सी, कारण की तो परत कॉन्स्टंट आणि कॅन्सल होणार आहे, आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी. सो डू नॉट पुट द व्हॅल्यूज. 3चा क्यूब अपॉन 3. You can put it as like this, integration of x cube from 0 to 3. Let us put the values. कुठल्या values put करूया, 3 एकदा put करूया आणि 0 एकदा put करूया. चालेल. हा होईल 3 cube upon 3 minus 0 cube upon 3, है ना. म्हणजे 0 पर्यंतचा एरिया आला तो, नाहीतरी किती होता, 0च होता. हा पण मायनस करायची काही गरज नाही, कारण की 0 मायनस आणि 0 कशातून पण झालं तर आन्सर तोच राहणार. सो 3 क्यूब इज 27 अपॉन 3. किती झालं, 9 स्क्वेअर युनिट्स. 9 स्क्वेअर युनिट्स. तर हा एरिया किती झाला, दिस आन्सर विल बी हाऊ मच, दिस आन्सर विल बी हाऊ मच, इट विल बी 0 to, हा आन्सर किती आला तुमचा, 9 युनिट आन्सर आला आहे. 9 युनिट्स. क्लियर आहे. So when it will be 3, this graph is going to tell you 9. This is the graph of x cube by 3. म्हणजेच कुठला तुमचा f of x चा ग्राफ आहे. f of इंटिग्रेशन ऑफ f of x म्हणजे काय, तुमचा हा फंक्शन आलाय तो, त्याचं व्हॅल्यू काय आहे. इफ यू पुट द व्हॅल्यू यू विल गेट 9 स्क्वेअर युनिट्स एज द आन्सर. क्लियर आहे. ओके, दिस इज हाऊ यू कॅन फाइंड द एरिया. हा एरिया किती असेल, दिस एरिया विल बी 9 स्क्वेअर युनिट्स. ठीक आहे. तसं कुठलाही फंक्शनचा तुम्हाला ग्राफ दिला, यू कॅन जस्ट डायरेक्टली पुट द व्हॅल्यूज. इंटिग्रेशन सोडवलं तुम्हाला येतच. अप्पर लिमिट करायचा मायनस लोअर लिमिट करायचं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, यू विल डायरेक्टली गेट द आन्सर. ठीक आहे. तर थोडेसे डिफिकल्ट लेवल प्रॉब्लेम्स वगैरे. ओके, येस. ओके, लेट्स टेक वन मोर प्रॉब्लेम. 0 to pi by 2. 0 to pi by 2 sin x dx. sin of x into dx. हा तुमचा इंटिग्रल आहे. ओके, येस. सो हा इंटिग्रल आहे. नाउ व्हॉट यू विल डू, sin x चं इंटिग्रेशन तुम्हाला येतं, काय आहे ते, मायनस कॉस एक्स. ठीक आहे, मायनस कॉस एक्स. sin x चं इंटिग्रेशन आहे मायनस कॉस एक्स प्लस सी. नाउ यू हॅव लर्न, when the limits are given to you, do not put the value of the c. c ची व्हॅल्यू लिहू नका. सो you do not write the value of c. आता we have 0 to pi upon 2. Now just put the values. मायनस कॉस पाय बाय 2, ये हुआ अप्पर लिमिट. आज फंक्शन फर्स्ट वर्ष किसी लिहिला मायनस, आता पुट करायचं काय, 0 मायनस, परत हा मायनस फॉर्म्युलाचा मायनस आहे. ठीक आहे, मायनस कॉस 0. ठीक आहे. कॉस पाय बाय 2 इज कॉस 90 किती असतं, 0 असतं. सो दिस आन्सर विल बी 0 मायनस कॉस 0 किती असतं, मायनस 1. आन्सर किती आला, minus minus plus 1. So answer will be plus 1 square units. Or you do not need to write this also. You are just telling numerical विचारल्या व्हॅल्यू. हे तुमचं आन्सर झालं. ठीक आहे. कळते स्टुडंट्स. सिंपल क्वेश्चन्स कळले, ट्रिग्नोमेट्रिक्स पण कळले. व्हॅल्यूज पुट करायला लागतील तुम्हाला. ओके. आता थोडेसे डिफिकल्ट लेवल किंवा थोडंसं पुढच्या लेवलवर जाऊया प्रॉब्लेम्स. Okay, so let's take one more problem. Yes, integration of cos cube x dx, 0 to pi by 2, 0 to pi by 2 integration of cos cube x dx. Okay, this is the integral. The students, one important thing you have learned, cos square theta. ह्याला तुम्ही कसं लिहू शकता, cos theta होल स्क्वेअर असं पण लिहू शकता. तसं कॉस क्यूब थीटाच म्हणजे काय आहे, कॉस थीटाचा होल क्यूब आहे तो. आलं का लक्षात. येस. असं तुम्हाला कॉस क्यूब एक्स आहे, असं कॉस क्यूब एक्स तिथं कसं लिहिणार तुम्ही, हाऊ टू राईट कॉस क्यूब एक्स, है ना. तर कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस 3 थीटा. व्हॉट इज कॉस 3 थीटा. कॉस 3 थीटाला कसं लिहितो आपण, 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3
कॉस थिटा. हा तुम्हाला एक स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे ट्रिपल अँगल्समध्ये. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा. वी हॅव टू यूज दिस ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी. विच ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी यू हॅव टू यूज? दॅट cos 3 theta is 4 cos cube theta minus 3 cos theta. हे काय यूज करायचं? कारण की इथे तुम्हाला ऑलरेडी cos cube theta इथे काय आहे? cos cube theta आहे. कारण की ते cos cube theta आहे. तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ cos cube theta चा काही स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती नाहीये. बट cos theta चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जेव्हा पॉवर असेल ना cosला, तेव्हा तुम्हाला इंटिग्रेट करायला फॉर्म्युला माहिती नाहीये. पण जर पॉवरलेस असेल, इथे cosला काय आहे? पॉवर आहे. तर की cos x ला आपण काय लिहितो? cos x होल पॉवर. cos cube x असेल तर मी याला काय लिहू शकतो? cos cube x. जर मी त्याला म्हटलं तर तो काय आहे? cos x चा होल क्यूब आहे है ना. इट हॅज गॉट सम पॉवर. इट हॅज गॉट सम पॉवर. पॉवर जेव्हा असतील तेव्हा आपल्याला तिथे इंटिग्रेशन करता येत नाही किंवा इट बिकम्स व्हेरी व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस. त्यामुळे आपण काय करतो? ह्याला फॉर्म्युलाला रिअरेंज करतो इन टर्म्स ऑफ दीज पॉवरलेस क्वांटिटीज अँड देन यू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. आता बघा 4 cos cube theta ला कसं लिहिणार आहे तुम्ही? 4 cos cube theta ला कसं लिहू शकता तुम्ही? हा व्हॅल्यू इकडे येईल है ना. cos 3 theta प्लस 3 cos theta. आणि cos cube theta जर हवा तर तुम्ही काय लिहू शकता? cos cube theta च्या ठिकाणी we can write cos 3 theta plus 3 cos theta upon what? 4 असं लिहू शकतो ना तुम्ही? येस. आता थीटाच्या ठिकाणी फक्त x आहे तर हीच ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी तुम्ही इथे वापरणार. ठीक आहे. अँड देन यू विल पुट द व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर. ठीक आहे. आता पुट करूया आपण की लेट्स सी व्हॉट हॅपन्स. व्हॅल्यूज पुट करून बघूया काय होतं. येस. सो cos क्यूब x dx तुम्हाला आहे दिलेलं आहे ना. cos क्यूब x चं इंटिग्रेशन काय येईल? cos क्यूब x चं इंटिग्रेशन तुम्हाला इथे फॉर्म्युला पहिले लिहून घ्या. दॅट इज अजून इंटिग्रेशन नाही करायचं आपल्याला. अजून आपण जस्ट त्याला रिड्यूस केलं. 0 to π/2. cos 3 theta ला आपण काय लिहू शकतो? cos क्यूब x ला आपण काय लिहू शकतो? cos 3x plus 3 cos x upon 4 ब्रॅकेट क्लोज dx. क्लिअर आहे? आता 1/4 आहे तो आतमध्ये ना, त्याला बाहेर काढा. सो यू कॅन टेक 1/4 आउटसाइड. 1/4 आउटसाइड घ्या आणि ते इंटिग्रेशन करा. तर इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला आपण कॉन्स्टंटला जसं बाहेर काढलं असं इंटिग्रेशन प्रत्येक टर्मला आपण करू शकतो है ना. येस. तो इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 cos 3x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 0 to π/2 3 आहे ना 3 तो पण तसंच लिहितो. 3 आता 1/4 कोणाला आहे? पूर्ण ह्या ब्रॅकेटला आहे. सो व्हॉट वी हॅव डन? I have taken 1/4 outside first and then I have put integration to both of them. So integration of 3 cos x dx and the square bracket is closed. ठीक आहे. आता इंटिग्रेशन तुम्ही करताय बरोबर आहे, पण इंटिग्रेशन करताना ऑलवेज रिमेंबर यू हॅव टू टेक केअर दॅट यू सॉल्व दिस ॲज फंक्शन विदिन फंक्शन. हा cos 3x आहे तेव्हा cos x नाहीये, cos 3x आहे. त्यामुळे 3x इज नथिंग बट ऑल्सो वन मोर फंक्शन. 3x पण एक फंक्शन आहे ना. तर 3x ला कोण आहे? 3x चा परत तुम्हाला यू हॅव लर्न दिस फॉर्म्युला चेन रूल है ना. चेन रूल आता परत मी लिहितोय ते चालेल. चेन रूल आपण कसं लिहिलेला? डेरिव्हेटिव्हचा चेन रूल, इंटिग्रेशनचा चेन रूल दोन्ही एकमेकांचे काय ऑपोजिट आहेत. डेरिव्हेटिव्हचा चेन रूल काय होता? डी ऑफ dx f ऑफ g ऑफ x काय असायचं? f डॅश ऑफ g ऑफ x इंटू g डॅश ऑफ x असं असायचं ना. आता डेरिव्हेटिव्ह या साईडला काय होतं? इंटिग्रेशन होतं. सो इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ g ऑफ x काय होईल? हा g डॅश x येईल. त्याला आपण काय लिहिलं? f ऑफ g ऑफ x अपॉन g डॅश ऑफ x. आणि f डॅश x f डॅशचं f होणं म्हणजे काय होणं? इंटिग्रेट होणं है ना. हाच फॉर्म्युला आपण तिथे लिहितो. तर त्यामुळे आपण cos 3x चं इंटिग्रेशन केलं की त्याला आपण काय करायला लागेल? 3x च्या डिफरन्शिएशनने डिवाइड करायला लागेल. Okay. Yes. Okay. So let us solve this 1/4 as it is. Now we have written this formula, so I am rubbing it. Okay. So cos 3x चे इंटिग्रेशन काय आहे? cos 3x चे इंटिग्रेशन येतं sin 3x है ना. So you write it as sin 3x and divided by what? Differentiation of 3x d dx of 3x. ठीक है. And now what you have to do? You have to put
द लिमिट्स 0 to π/2. क्लिअर आहे. तसंच हा प्लस तसा रिटेन झाला. 3 cos x चं डिफरन्शिएशन काय झालं, 3 बाहेर येईल. cos x चं डिफरन्शिएशन काय असतं, sin x. ओके येस. आता इथे लिमिट्स पुट करायचे 0 to π/2 and the bracket is closed and outside the bracket we have 1/4. आता इथे इंटिग्रेशन सिम्बॉल नाही आहे ना कुठे, न जस्ट पुट द व्हॅल्यूज एंड गेट द आन्सर. फक्त इथे d/dx चा सॉल्व करायचं राहिलं. ओके सो लेट अस सॉल्व हियर. 1/4 outside the bracket you have sin 3x upon, yes, that's a differentiation at the 3. Okay, so we have to put the limits 0 to π/2 plus इथे कोण आहे 3 sin x 0 to again π/2. आता तुम्ही इथे काय केलंय बघा, हा 3 बाहेर काढलाय. यू कॅन डू दॅट. तसं इथून 1/3 पण आपण बाहेर काढू शकतो. सध्या आपल्याला कॉम्प्लिकेशन्स नको आहे. सो वी विल पुट 1/4 आउटसाइड. Okay, and then this 1/3 I take outside again. Okay, yes. आता मला काय करायचं, x च्या ठिकाणी π/2 एकदा पुट करायचं. What do I do now? Curve bracket लिहितो मी. sin 3 π/2 minus लोअर लिमिट परत करायचं sin 0. क्लिअर आहे. ओके येस. प्लस इथे ह्याला सोडवे, ह्याला थोडं ब्लू मार्करने सोडवे. ठीक आहे. दिस पार्ट आय एम सॉल्विंग इट अगेन हियर विथ ब्लू मार्कर. Okay, so I am writing it 3 into sin π/2 minus sin 0. Bracket is curved. Okay, and this bracket I am closing it here. हा bracket इथे close करेल. ठीक आहे. आता आन्सर बघा कसं येणार आहे. येस. सो I have 1/4 1/3 sin 3 π/2 किती येतं, sin 3 π/2 is always -1. sin 3 π/2 is -1. ह्यालाच मी सोडवलं तर हा येतोय -1. sin 0 किती आहे, sin 0 is 0, so you can write it as 0. ओके प्लस 3 into sin π/2 किती आहे, 1 आहे. ह्याला तुम्ही सोडवलं 1. sin 0 is again 0. आपण तुमचा क्लोज झाला है ना. येस. नाउ व्हाट इज दिस, 1/4 curve bracket minus in 1 into 1/3 is -1/3. 3 into 1 is 3. झाला आता आन्सर. आता ह्याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नाउ वी हॅव टू जस्ट कॉमन द बेस. इथे बेस कोण नाही, सो 1 into 3 करा, इथे पण into 3 करा. सो 3 to the 9 minus 1 is 8. 8/3 1/4 into 8/3 that is 1/4 2. So the answer is 2/3. Clear है. Answer is coming 2/3. Clear है. So this is how you are solving this question. Yes. Okay. तर पुढे बघा, आज प्रॉब्लेम सोडवूया विथ अ लिटिल मोर डिफिकल्टी. ओके येस. x tan inverse x. Okay, so see what is the problem. Integration of 0 to 1 x tan inverse of x असा प्रॉब्लेम आहे. थोडा डिफिकल्ट आहे. इथे तुम्हाला काय करायचं, ह्याचं इंटिग्रेशन सोडवायचं आहे. इंटिग्रेशन सोडायचं आहे. इंटिग्रेशन सोडवल्यावर काय करायचं, तुम्हाला त्याच्या लिमिट सबस्टिट्यूट करायचं आहे ना. येस. हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन्स. सो फर्स्ट लेट अस कन्सिडर की इथे प्रोडक्ट आहे x इंटू टॅन इनवर्स आहे. x इंटू काय आहे, टॅन इनवर्स आहे. तर तुम्हाला बघा x आहे आणि टॅन इनवर्स x आहे. काय आहे, x पण आहे आणि टॅन इनवर्स ऑफ x पण आहे. तर जेव्हा दोन फंक्शन्स असतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, at that time what you have to do, you have to take the product rule. Product rule काय तुमचा, u into v dx. त्याला काय लिहिता तुम्ही, इंटिग्रेशन ऑफ u into dx minus इंटिग्रेशन ऑफ v into what, डेरिवेटिव ऑफ फर्स्ट टर्म आहे तुमचा u into dx है ना. काल आपण शिकलेलो UV रूल किंवा आपण त्याला आयलेट रूल आपण शिकलेलो ना. व्हॉट इज आयलेट रूल, किंवा आय इंटू यू इंटू व्ही चं प्रोडक्ट जेव्हा आपण करायचो, तर व्हॉट डिड वी डू, यस फर्स्ट टर्म इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड है ना, माइनस
इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, हा तुमचा रूल होता. यू इंटू what? Yes, what was that rule, students? U into integration of second minus integration of second, u into integration of second minus integration of second into derivative of first, हा तुमचा फॉर्म्युला होता है ना. येस येस. काय करायचं होतं पहिला, फर्स्ट टर्मला जसे तसे ठेवायचा, सेकंड टर्मवर इंटिग्रेट करायचा, मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह फर्स्ट. पण त्याच्यासाठी पहिला यू कोण आहे हे ठरवायला तुमचा कुठला रूल होता, आयलेट रूल होता है ना. आयलेट रूल म्हणजे यू आणि बी. यू कोण आहे, एक्स कोण आहे, अरिथमेटिक आहे, हा एक्स आहे तुमचा. आणि ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स कोण आहे, हा बघा हा इनवर्स आहे, टॅन इनवर्स. तर तुम्हाला कसं सोडवता येणार आहे, हाच क्वेश्चन कसं सोडवायचा आहे, सच दॅट यू हॅव टू सॉल्व द सेम क्वेश्चन सच दॅट टॅन इनवर्स कम्स फर्स्ट. हा क्वेश्चन तुम्हाला रिअरेंज करायला लागेल. हा कसा रिअरेंज करायला लागेल, टॅन इनवर्स ऑफ एक्स इंटू एक्स, हा झाला डी एक्स, फ्रॉम 0 to 1. याला असं तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे. ठीक आहे. येस. नाउ इफ यू वॉन्ट टू इंटिग्रेट इट देन यूज द आयलेट रूल. यू इंटू डेरिव्हेटिव्ह यूज करा आता. ठीक है. 0 to 1. फर्स्ट टर्म को वैसे के वैसे लिखो, दैट इज yes. So you कौन है, tan inverse of x into derivative of second, that is what, x the derivative. Okay, yeah. 0 to 1 minus integration of second term म्हणजे कोण, इंटिग्रेशन ऑफ x dx बनवला into derivative of what, first tan inverse of x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, इथे तुम्हाला लिहायचं आहे, that is dx. ओके. येस. आता ह्याला बघा सोडवायचं तुम्हाला, tan इनवर्स ऑफ x, लिमिट सबस्टिट्यूट करा, x चं इंटिग्रेशन काय येतं, x²/2, काय येतं, x²/2 मायनस इंटिग्रेशन ऑफ x काय येतं, नेहमी परत बघा x²/2 है ना. येस. आणि tan इनवर्स ऑफ x चं इंटिग्रेशन काय येतं, tan इनवर्स ऑफ x चं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, 1/1 प्लस x² है ना. येस. आणि इथे आहे dx. ओके. येस. आता तुम्ही इथे काय करणार आहे, म्हणजे परत लिमिट्स पुट करायचे तुम्हाला 0 to 1, कारण की तुम्ही ऑलरेडी सॉल्व केलंय, तर यू हॅव टू क्लोज द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्स क्लोज करा आणि लिहा 0 to 1. पण ह्याच्यावर तुम्ही अजून इंटिग्रेशनची प्रोसेस बाकी आहे, सो वी आर जस्ट सॉल्विंग इट अप टिल दॅट. येस. आता इथे कसं सोडवणार तुम्ही हे x²/1 प्लस x² ला तुम्हाला सोडवता येत नाही है ना. सो व्हॉट यू हॅव टू डू, पहिले तुम्ही ह्याला व्हॅल्यूज पुट करून घ्या. येस. tan इनवर्स ऑफ 1 आणि इथे 1 tan इनवर्स ऑफ 1 दिलं, हां, मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस tan इनवर्स ऑफ 0 इंटू 0²/2, हा झाला फर्स्ट लिमिट, मायनस आता हा x², आता ह्याचा 1/2 आहे ना, 1/2 तो आपण बाहेर काढूया कॉमन. ठीक आहे. 1/2 बाहेर काढूया, परत ह्याला इंटिग्रेशन करूया 0 to 1. आता x² आणि 1 प्लस x² आहे ना, ह्याला आता मी सेपरेटली इंटिग्रेशन करतो आणि मग इथे व्हॅल्यू पुट करतो. वाय स्टुडंट्स, बिकॉज इट विल बिकम लिटल इझियर. कारण एका स्टुडंटने डाऊट विचारलेला, सर असं सोडवताना कसं सोडवणार, ह्याला तुम्ही बघा, दिस विल बी रिटन एज व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ x²/1 प्लस x² dx. ह्याचा आपण सेपरेटली इंटिग्रेशन काढूया, हा जो आहे ना तो त्याचा, आणि मग इथे व्हॅल्यू आपण पुट करू. सो व्हॉट इज दॅट, इंटिग्रेशन ऑफ x²/1 प्लस x², असं काय फॉर्म्युला नाही आहे ना तुमच्याकडे, सो यू कॅन राईट इट ॲज, इथे काय नाही आहे, आपण एक काम करूया, 1 प्लस x², म्हणजे एक आपण एक्स्ट्रा टाकला कारण की ह्याच्यासारखा दिसेल, म्हणून सर बॅलन्स करायला काय करायला लागेल, मला -1 करायला लागेल, आणि हा जसं ते तसा ठेवला. क्लिअर आहे का काय केलं आपण. ठीक आहे. आता हा -1 थोडासा सेपरेट लिहू शकतो आपण. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस x² अपॉन 1 प्लस x² मायनस 1/1 प्लस x² है ना, आणि dx. चला आपण जर सॉल्व केलं तर व्हॉट इज दिस, हा झाला 1 मायनस त्याचं 1/1 प्लस x² dx, पुटिंग द लिमिट्स there 0 to 1. ठीक है.
हा 1/2 लेटेस्टने किती कन्सिडर जरी केला मी तर तुम्ही बाहेरच राहील, इथे पण बाहेर राहील है ना, इथे पण बाहेर राहील आणि इथे पण बाहेर राहील. ओके येस. आता ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं, इंटिग्रेशन ऑफ 1 इज व्हॉट एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर काय असतं, याचं इंटिग्रेशन बघा टेबलमध्ये दिलेलं आहे, याचं इंटिग्रेशन काय असतं टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे, टॅन इनवर्स ऑफ एक्स. झालं, लिमिट सबस्टिट्यूट केले, आता व्हॅल्यूज पुट करा 0 to 1. जसं तुम्ही ह्याला लिमिट्सला व्हॅल्यू पुट केलं तसे ह्याची पण व्हॅल्यूज पुट करा. सो व्हॉट डू यू गेट द आन्सर 1/2 1 minus tan inverse of 1 is what, tan inverse of 1 माइनस 0 सबस्टिट्यूट करके काय होणार आहे 0 minus tan inverse of 0. ठीक है, that is our closing the bracket. ठीक है ओके. आता हे तुम्हाला व्हॅल्यूज इथले सोडवायचे आहेत है ना. आता हे वरचा पार्ट रद्द करतो मी आणि ह्याचं पुढचा जो सोल्युशन आहे तो मी जस्ट ह्याच्यावर लिहितो. ओके जस्ट आय एम रायटिंग इट अबाउट. ओके ह्याचं सोल्युशन किती असणार आहे, व्हॉट इज tan इनवर्स ऑफ 1, tan इनवर्स ऑफ 1 किती असतं, इट इज ऑलवेज इक्वल्स टू π/4. कोणाचं tan 1 येतं, tan 45 डिग्रीचं 1 येतं ना, tan 45 डिग्रीचं 1 येतं तर tan इनवर्स ऑफ 1 काय असणार 45 डिग्री. 45 डिग्रीला तुम्ही ट्रिग्नोमेट्रीमध्ये शिकलाय, काय बोलतो आपण π/4. ह्याचं व्हॅल्यू असणार आहे π/4 इंटू 1/2 इज 1/2. ठीक आहे मायनस हा काय झाला 0 0 इंटू एनिथिंग इज 0. सो आपण हा क्लोज करून टाकू. ठीक आहे येस मायनस. आता हा पूर्ण जो भाग होता तो मी इथे सोडवला है ना, मग ह्याला आपण डायरेक्टली इथे लिहू मायनस ऑफ हाफ आपण इथे सोडवलं. दॅट इज 1 मायनस tan इनवर्स ऑफ 1 काय होतं मग बघितलं आपण π/4 इज π/4 है ना, हा कर्व ब्रॅकेट मध्ये आहे. ओके मायनस इथे काय 0 आहे 0, tan इनवर्स ऑफ 0 इज ऑल्सो 0. कोणाचं tan घेतल्यावर 0 येतं, tan 0च घेतल्यावर येतं. सो tan इनवर्स ऑफ 0 इज ऑल्सो 0. सो हे पुढचं काय टर्म लिहायची गरज नाही. आता हे झाले तुमचं एवढंच आन्सर आहे. सो दिस इज π/8, दिस इज हाफ है ना, हाफ ने ह्याला मल्टिप्लाय केलं की हा हाफ झाला, मायनस 1 ने ह्याला आतमध्ये मल्टिप्लाय केली की मायनस मायनस प्लस प्लस हाफ इंटू π/8 π/4 हाफ इंटू π/8 प्लस π/8 दैट इज π/4 मायनस हाफ इज द आंसर. ठीक है स्टूडेंट्स. ओके सो मोर प्रॉब्लेम्स अँड प्रॉपर्टीज यू आर गोइंग टू सॉल्व ऑन दिस. ठीक आहे, आता ह्याच्यावर काही प्रॉपर्टीज आहेत जे तुम्ही मॅथ्समध्ये शिकाल, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला यूज करायच्या. त्या प्रॉपर्टीज आपण लिहून घेऊया काय आहेत. येस सो लेट अस सी व्हॉट आर दोज प्रॉपर्टीज, फ्यू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. ठीक आहे, आता आपण डिफिकल्ट लेवलचे पण प्रॉब्लेम्स घेतले आणि इझी पण लेवलचे पण घेतले है ना. येस आपण ते थोडेसे सॉल्व करून बघूया की कसं होतं. येस सो लेट अस सी आपण त्या प्रॉपर्टीज बघूया. 0 to a f of x dx. ठीक आहे ना, हां 0 to a. सपोज इट इज a to a ओनली, a पासून a पर्यंतच असेल तर लिमिट काय, तुम्ही लिमिटच तीच लिमिट ठेवलं तर ह्याचा आन्सर येतं 0. प्रॉपर्टीज आपण शिकतो. ठीक आहे प्रॉपर्टीज, ह्या प्रॉपर्टीज तुम्ही मॅथ्समध्ये डिटेलमध्ये शिकाल बट जस्ट लर्न इट है ना. येस आता बघा a to b जर असेल, प्रॉपर्टी a to b असेल, f of x dx असं जर असेल तर ह्याला तुम्ही सबस्टिट्यूट कसं लिहू शकता, मायनस ऑफ b to a f of x dx. ह्याला पकडून पण तुम्ही पुढे ह्याचं प्रॉपर्टी सॉल्युशन काढू शकता. Okay, so this is property 1, this is property 2. Property 3 पण आहे. What is that property? Property 3 आहे की जर 0 to 2a असेल, एखादी लिमिट 0 to 2a असेल, f of x dx असं जर व्हॅल्यू असेल, so you can write it as what 0 to a f of x and then you can also write it as what plus 0 to a and f of 2a minus x dx. Yes, and also one more property is that if you have 0 to your minus a to a जर असेल त्याला तुम्ही काय देऊ शकता, that will be equals to 2 into f of x from 0 to a into dx. हे कधी, जेव्हा the function is even. इवन फंक्शन म्हणजे काय, इवन फंक्शन म्हणजे आपला एक्सच्या व्हॅल्यू मायनस जरी असतील तरी वायची व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह येते, त्याला म्हणतो आपण इवन फंक्शन. जसं असेल x²
एक्स स्क्वेअर्ड हा जो ग्राफ आहे तो फंक्शन इज इवन. इवन मीन्स वॉट? यू सी दिस फंक्शन y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर्ड, हा फंक्शन काय इवन आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू -1 असेल किंवा एक्सची व्हॅल्यू +1 असेल, त्याची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू नेहमी काय ते पॉझिटिव्हच येते. त्याचं फंक्शन आपण इवन फंक्शन म्हणतो. म्हणजे एफ ऑफ प्लस और मायनस एक्स विल ऑलवेज बी इक्वल्स टू एफ ऑफ प्लस एक्स, जर असं असेल तर. येस, मायनसची व्हॅल्यू किंवा प्लसची व्हॅल्यू नेहमी तीच येते है ना. ऑड फंक्शन म्हणजे काय? y इक्वल्स टू एक्स क्यूब, ह्याचा ग्राफ बघितला, +1 ठेवलं की 1चं क्यूब करून बघा, 1चं क्यूब केलं, 1चं क्यूब काय येतं 1 येतं, पण -1चं क्यूब करा, -1चं क्यूब येतं -1चं क्यूब येतं -1. ठीक आहे ना. मग अशा वेळेस जर तुम्ही मायनस व्हॅल्यूपासून प्लस व्हॅल्यूला इंटिग्रेट केलं तर हा एरिया काय होणार आहे? प्लस आणि मायनस करून काय असणार आहे? 0 होणार ना. सो इट दिस ग्राफ विल बी टेलिंग आन्सर 0 इफ द फंक्शन इज ऑड. इफ द फंक्शन इज ऑड. ठीक आहे. जर ऑड फंक्शन असेल तर आन्सर 0 आहे आणि इवन फंक्शन असेल तर आन्सर काय 2 टाइम्स त्याचा आन्सर. ठीक आहे, जर 0 to a काढलं तर. ठीक आहे, ह्याच्यावर प्रॉब्लेम्स तुम्हाला भेटतील अजून, बट वी डोंट हॅव टू मच इन टू फिजिक्स, हे सगळं गेलं मॅथ्समध्ये. ठीक आहे. सो जस्ट इंट्रोड्युसिंग दिस पार्ट. आता तुम्ही बघितले डेफिनेट इंटिग्रल्स, तेवढेच तुम्हाला जास्त आहे फिजिक्समध्ये, पण कधी आले प्रॉपर्टीज तर तुम्ही कॅन यूज एनी ऑफ दिस प्रॉपर्टीज टू गेट युअर इझिली टू गेट द आन्सर. ठीक आहे. ओके स्टुडंट्स. ठीक आहे, तर तुम्हाला अजून थोडे प्रॉब्लेम्स देऊ आपण सोडवायला. लेट्स एंड दिस चॅप्टर ऑन इंटिग्रेशन, दॅट इज डेफिनेट इंटिग्रल्स. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वगैरे पण आहे पार्ट, पण तो तुम्हाला नंतर करता येईल. ओके, फर्स्ट यू स्टडी प्रॅक्टिस ऑन डेफिनेट इंटिग्रल्स. ओके ओके.